धान काढीत नाही भांडे भांड्याची मागील 2-3 वर्षामध्ये आमच्या मांजरपाडा प्रकल्प जो दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा आहे याला पाणी आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. इथून मागं जे आमचे 2-2 पिकं निघायला सुद्धा पाणी कमी पडायचं ते आता या ठिकाणी आमचे 3-3 पिकं निघून सुद्धा पाणी कमी पडत नाही आणि यामुळंच आमचं उत्पन्न बऱ्यापैकीच वाढलेलं आहे. आणि या ठिकाणीच आमचा जो दुष्काळी भाग होता तो सुजलम सुफलम झालाय भुजबळ साहेबांमुळे असं म्हणायला हरकत नाही. आणि आमची फक्त भुजबळ साहेबांकडे सध्याची मागणी अशी असेल की याला दिवाळीनंतर देखील एक रोटेशन आलं पाहिजे आणि आमचे जे बागा आता व्यवस्थित निघताय असेच निघत राहो हीच अपेक्षा आहे. आता पहिले कसं होतं परिस्थिती हा, ठीक गाईचं? आहे. हा. एक खर्च एक 2-3 वर्षाच्या आधी आमच्याकडे जे तरुण वर्ग होता तो दुग्ध व्यवसायात वळलेला नव्हता. पण मागे 2-3 वर्षांमध्ये पाणी आल्यानंतर भुजबळ साहेबांचे जे प्रयत्न होते त्याला यश आलं आणि पाणी आल्यानंतर आमच्याकडं तरुण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळाला आणि सध्या परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये 8-10 हजार लिटरचं कलेक्शन असून तरुण वर्गाला यामधून बऱ्यापैकीचा फायदा झालेला आहे. आणि तरुणांना सध्या आता बाहेर कामाला जायची गरज पडत नाही. आणि इथून मागं जे घरचे म्हणायचे की बाहेर कामाला जाय आता ती गरज पडत नाही आणि तरुण वर्ग सुद्धा देखील यामधून निश्चितच पैसा कमावण्याच्या पाठीमागे लागलेलं दिसून येत आहे. असंच चालत राहू.